महाराष्ट्रात बहुरूपी कला श्री शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू झाली होती। मात्र सध्याच्या युगात ही बहुरूपी कला लोप पावत आहे। जळगाव जामोद तालुक्यातील ओसरा गावचे बहुरूपी कलाकार वामन शिंदे हे पोलीस वेशात बाजारपेठेच्या प्रत्येक दुकानात जाऊन पोलिसी खाक्या दाखवत फिरत होते। खरंच की काय आपल्या दुकानात चौकशीला पोलीस आले असे दुकानदाराला वाटत होते। त्यामुळे काही काळ नागरिकांसह दुकानदार देखील अवाक झाले। परंतु आजच्या या धावपळीच्या जगात वामन शिंदे यांनी ही लोककला जिवंत ठेवल्याने साऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे। हुबेहूब पोलिसांसारखा वेश परिधान करून खेडूतांची घाबरगुंडी उडविणारे आणि खळखळून हसायला लावणारे बहुरूपी पोलीस आजही आपली कला टिकवण्यासाठी धडपडत आहे। सब निपटना चालू है। अरे स्पेशल गाड़ी लाए मोरवाड़ी साहब की, कल करपी लगी 6 गोली मारी संगाने की, सब जवान पकड़ गए, बुड्ढे भग गए, सब धरपकड़ चालू है। चला साहेब कुठे गेलेले आणि साहेबाला नातू झालेला आहे आणि नातू कसा लढतो। अरे लय लोड राहिला। अरे आबाला हक्का मारा आबाला। ओ आबा, अरे आबाची सेवा करशील का। ओ बापता मन शिंदे बहुरूपी कलाकार, राहणार ओसरा जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आमचा बहुरूपी धंदा आहे। कारण की आताचे पोरं हे नवीन पोरं काय करत नाही। पोरं आता लाज वाटते त्यांना। आता आम्ही जे बुढे बाटे माणसं आहे आम्ही वर्षातून एकदा चक्कर मारतो। कारण की होता जीवा म्हणून वाचला शिवा। छत्रपती शिवाजी महाराजाला गुप्ती माहिती देणारे आम्ही बहुरूपी कलाकार। असे जे मन खुशीने दिलं की आम्ही 5 रुपये 2 रुपये जे खुशीप्रमाणे आम्ही घेतो आणि वर्षातून एकदा चक्कर येतो। असा आमचा एक व्यवसाय बहुरूपी। तुम्हाला काय वाटतं तुमची कला ही आता लुप्त होत चालली? हो, कला मुक्त होत चालली। आता कोणी करत नाही, पोरांना लाज वाटते आणि आता काही लोकांना बहुरूपी समजत नाही। हे बहुरूपी का आहे हे त्यांना काही कळत नाही। हे आहे काय म्हणते, अरे म्हणलं बहुरूपी आहे, आम्ही रूप धारण करतो, लोकांना हसी मजाक करतो आणि हसी मजाक करून जे त्यांच्या मताने दिलं ते घेतो, नाही म्हणलं तर आम्ही परत जातो। ते आमचा समजा व्यवसाय, दिलं तुम्ही तर घेतो, नाही तर थकलं पुढं। असा आहे की आमचा व्यवसाय, म्हणून असं वर्षातून एकदा चक्कर येतो। महाराष्ट्रात बहुरूपी लोककला जागरूकता शिवाजी महाराजांपासून खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती। सध्या परिस्थितीत ही कला इतिहास जमा झाल्याचे दिसून येत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बहुरूपी हेरीगिरीचे काम चोख बजावत असत, म्हणून त्यांना खबरी म्हणत। नंतरच्या काळात पोलिसांना मदत म्हणून CIDचे कामसुद्धा बहुरूपी कलाकारांनी केल्याचे दिसले। एक विनोदी सादर करून वामन शिंदे यांनी बुलढाणेकरांचे मनोरंजन केले। काही लोक बहुरूपी कलेला नाव ठेवतात असे असले तरी शिंदे यांनी लोकांचे मनोरंजन सुरूच ठेवून बहुरूपी कला लोप पावत असल्याची खंत विदर्भ न्यूजकडे व्यक्त केली आहे। बाजीराव नाना गोड गोड खाना, नातू झाला तानात तर बाजीराव म्हणा। चला सोनाबाई, गंगाबाई, राधाबाई, धुरपताबाई, लीलाबाई, वर्षाबाई, आशाबाई लग्नाला चला। चला पालखीत बसा, मेन्यात बसा, हौदात बसा, डोळके मिसा, 2 तोळा पूजा आणि स्वयंपाकाला बसा। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।